बातमी छत्तीस जिल्ह्यांची सुरू करूया। अंबादास दानवे आणि निवडणूक अधिकारी यांच्यात झालेल्या वादानंतर अखेर मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे। शिवसेना उभाटा पक्षाच्या अधिकृत उमेदवार सावित्री वाणी यांना मशाल चिन्ह देणार असल्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेलं होतं। शिवसेना उभाटा पक्षाच्या उमेदवाराला चिन्ह मिळाल्यानं शिवसैनिकांनी जल्लोष केला। भिवंडीमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। काँग्रेसच्या रॅली दरम्यान दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। या हाणामारीत 2 जण जखमी झाले। इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो पार पडला। शाहू महाराज पुतळा ते गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या रोड शोला मोठी गर्दी झाली होती। भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। महापालिका निवडीवरून राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलेत। उभ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नसल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। बिनविरोध उमेदवार निवडणूक आयोगाच्या रडारवर आलेले आहेत। बिनविरोध उमेदवारांसंदर्भात निवडणूक आयोगाने अहवाल मागवला असून पालिका आयुक्त अहवाल देणार आहेत। आणि आज अधिक जालना महापालिकेमध्ये 65 ते 45 जागा भाजप जिंकेल असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलाय। संजय राऊतांना बोलण्याचं तारतम्य नाही असं म्हणत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला। युती आणि जागा वाटपाबाबत दुटप्पी रणनीती राबवली गेल्याचा आरोप भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर आमदार मेहता यांनी टीका केली। गोरेगाव वॉर्ड क्रमांक 50 मधील काँग्रेसचे मुंबई जनरल सेक्रेटरी अनिल शर्मा आणि टीना शर्मा यांनी शिवसेना उभाटा पक्षात प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांच्या विरोधात भाजपनं चांगलीच ताकद लावलेली आहे। भाजपनं प्रचाराचा नारळ फोडला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पराभव होईल असा दावा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांनी केला। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं जोरदार प्रचार सुरू केलेला आहे। जोरदार शक्ती प्रदर्शनात भाजपनं प्रचाराला सुरुवात केलेली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपला मोठं यश मिळेल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। जिल्हा परिषदेची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच माजी मंत्री तानाजी सावंतांनी धाराशिवमध्ये निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। तानाजी सावंत मोठ्या ताकदीनं जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरलेत। तेरणा साखर कारखान्यावर तानाजी सावंतांनी मेळावा घेतला। गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक कार्यात असलेल्या आणि शिवसेनेमध्ये विभाग प्रमुख असलेल्या रवी घरत यांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या पत्नी नम्रता घरत यांना उमेदवारी दिली गेली आहे। पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 16 मध्ये राजकीय वातावरण चांगलं तापलेलं आहे। भारतीय जनता पार्टी, आरपीआय, आठवले गट आणि रावे ते किवळे परिसरामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचारात आघाडी घेतली। बापदेव महाराजांचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडत या युतीनं मैदानात दमदार एंट्री केली। प्रभाग क्रमांक 28 कांदिवली पूर्व मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला। प्रभारी महिला शाखा संघटक अश्विनी पवार, उपशाखा प्रमुख भरत पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उभाटा पक्षात प्रवेश केला। रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना खडे बोल त्यांनी सुनावले। आपापसात सेटिंग करू नका असं विधान करत प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत पोहोचून पॅनल निवडून आलं पाहिजे असं सांगितलं, तर त्यांनी मतदारांनाही साथ घातलेली आहे। बीडमध्ये धनंजय मुंडेंनी भरसभेमध्ये खंत बोलून दाखवली। सध्या सिनेमातील हिरोचं नाव लक्षात राहत नाही, हिरोचं नाव होत नाही, विलनचं नाव होतं असा जमाना असल्याचं त्यांनी म्हटलंय। अशा जमान्यामध्ये राजकारणात मी संघर्ष करतोय आणि टिकलो आहे मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे असं धनंजय मुंडे म्हणाले। परभणी शहरातील पुढच्या बातमीकडे वळतोय। बातमी आहे परभणीमधून। परभणी शहरातील प्रभाग 4 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चाकूने हल्ला केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलेला आहे। उमेदवार बिनविरोध करण्याकरता 2 गटात झालेली हाणामारी आणि गोळीबाराच्या घटनेवरून शिवसेना उभाटा पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। विरोधातील उमेदवारांना माघार घेण्याकरता आमिष दाखवल्याचा आरोप अनिल गोटेंनी केला।
ज्या लोकांनी बंडखोरी करून आपलं पॅनल उभं केलं ते एमआयएमचे कट्टर समर्थक आहेत, होते, राहणार असा विश्वास एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. 16 तारखेला एमआयएमची ताकद दाखवून देऊ असंही ते म्हणाले. हलक्यामध्ये घेऊ नका, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहेत अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना इशारा दिला. युती पक्षांनी एकमेकांवर टीका करू नये असं सांगण्यात आलंय. मात्र सुरुवात झाली आहे, मग आता टीका किती चालणार आणि कुठे थांबणार याचा अंदाज घेऊन ठरवू असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. अजित पवारांची लोकप्रियता पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यावेळी शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. चंद्रपूरमध्ये एका व्यक्तीनं निवडणूक प्रक्रियेला विरोध केलेला आहे. हातात फलक घेत आंदोलन सुरू करण्यात आलंय. तर माझं मत कुणा जात आहे याबाबत विश्वास देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. पंढरपूरमध्ये मनसेनं संपर्क कार्यालय सुरू केलं आहे. आमदार अभिजित पाटील, दिलीप धोत्रे आणि भागीरथ भालकेंकडून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. नागरी सुविधा केंद्र म्हणून मनसेनं कार्यालय नागरिकांना सुविधा मिळणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय. इथे सत्ताधारी महायुतीतील भाजप एनसीपीमध्ये जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून यावेळी पुणे महापालिका निवडणुकीकरता गुंड बंडू आंदेकर याच्या कुटुंबातल्या दोघींना तिकीट देण्यात आलं. त्यावर अजित पवारांनी गुन्हेगाराच्या कुटुंबातील व्यक्ती गुन्हेगार असू शकतात का असा प्रश्न विचारला. तर घायवळ परदेशात कुणाच्या आशीर्वादाने गेला असं म्हणत त्यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. गुन्हेगाराची नातेवाईक असलेलं त्यांना राष्ट्रीय पक्षांकडून तिकीट देण्यात आलं. अशाने गुन्हेगारी संपदा वाढणार आहे. तू समजा गुन्हेगार आहे, तू नाहीये, परंतु समज आता प्रश्न विचारला, तू काहीतरी मोठा गुन्हा केला, तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष आहे? तुम्ही उद्या मी काहीतरी गुन्हा केला, माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझ्या मुलांचा, माझ्या मुलींचा किंवा सुनांचा काय दोष आहे? माझ्याबरोबर सीताराम नंगावणे, भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरा यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो, किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव साळुंखे त्यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. मग मी त्याच्यामध्ये माझ्या पक्षाची उमेदवारी दिलेली नाही. माझ्यावर टीका केली. प्रत्येकाला संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे. त्या संदर्भामध्ये एक व्यक्ती कोणतरी घायवळ म्हणून आहे, ती परदेशात कशी गेली हो, त्याचा पण आपण बारकाईनं तपास करू ना. अजून एक सविस्तर बातमी आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढणाऱ्या महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट अजित पवारांना बरोबर घेऊ नका असा सल्ला फडणवीसांना दिला होता. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमचे आहेत असा इशारा देणाऱ्यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये असा इशारा दिलेला होता. यावर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला हाणला. मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका. जे कोणी दमदाटी करणारे असतील, रात्री बेरात्री आपण देवेंद्रना फोन करूया. तर म्हणजे मी पालकमंत्री आहे, मीच पुरेसा आहे. पण नाही भागलं तर देवेंद्रना फोन करू. त्यामुळे हुशाऱ्या करणाऱ्यांनी, दम देणाऱ्यांनी जरा विचार करून आपलं काम करावं. आम्ही आमचं काम करतो. अर्थमंत्री आहात, आमच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे, जरा दमाने घ्या, हुशारी चालू नका असं म्हणता, हलक्यात घेऊ नका असं म्हणता. ठीक आहे, मी त्यांनी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अंदमानमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी अमित शहांचे आभार मानले. शाळेच्या क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला. पालघरच्या तलासरीच्या वेवजी इथल्या लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.
रोशनी रमेश गोस्वामी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. भाजपचे कारनामे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले असून धुळे जिल्ह्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी केलाय. धुळे महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकलेला दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीला अधिकारी तासभर उशिरानं आल्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकरांकडून जिल्हाधिकाऱ्यांची कानोघाडणी करण्यात आली. बैठकीला पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या दिसल्यानं खासदार ओमराजे संतप्त झाले. लोकप्रतिनिधी बैठकीला हजर राहू शकतात, मग अधिकाऱ्यांच्या घरचा कार्यक्रम आहे का? ओमराजेंनी अधिकाऱ्यांना सवाल विचारला. राज्यातील 29 महापालिकांकरता 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीमध्ये 2869 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. याकरता 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी वा बहुरंगी लढती होणार आहेत. मुंबईमध्ये 227 जागांकरता 1,700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सगळ्यात कमी म्हणजे 230 उमेदवार इचलकरंजीमध्ये आहेत. सिंधुदुर्ग विमानतळावर कमी दृश्यमानता आणि वातावरणात अचानक बदल झाला तरी विमानसेवा पूर्णपणे कार्यान्वित राहील. या संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण झाल्यानं हे विमानतळ 24 तास खुलं ठेवण्याला नागरी DGCAनं हिरवा कंदील दाखवला आहे. IRB इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हे विमानतळ चालवलं जातं. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आवाहन मावळच्या वडगावमध्ये अजित पवारांनी केलं. मुंबईकरांचा जानेवारी महिनाही बऱ्यापैकी गारठ्याचा असणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं. मुंबईकरांना आणखी महिनाभर तरी थंडीचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. नाताळादरम्यान महाराष्ट्रामध्ये थंडी होती. मुंबईसह कोकणात कमाल 28 ते 30 तर किमान 16 ते 18 डिग्री तापमान होतं.